प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवतीच्या शरीरामध्ये HB लेवल ही प्रॉपर राहण्यासाठी किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पुढचे काही पदार्थ तिने तिच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे, ज्यामध्ये पहिला आहे डाळिंब. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्हाला डाळिंबाचं सेवन हे जरूर करायचं आहे. दुसरं आहे ते म्हणजे बीटरूट. रोजच्या जेवणामध्ये सॅलड म्हणून तुम्ही बीटरूटचा समावेश जरूर करा. तिसरं आहे ते म्हणजे पालक. रोजच्या जेवणामध्ये तुम्ही पालकची भाजी, पालकचे पराठे किंवा पालकचे कोणतेही वेगवेगळे पदार्थ जरूर खाऊ शकता. 1 वाटी पालक तुम्हाला जरूर डेली खायचं आहे. चौथा आहे ते म्हणजे खजूर. दिवसामधून 8 ते 10 खजूर तुम्ही हे जरूर खाऊ शकता, जे तुम्ही स्नॅक मध्ये जनरली सकाळीच्या वेळेमध्ये आणि संध्याकाळी जेव्हा तुम्हाला हलकी भूक लागते तर त्यावेळी हे खजूर जरूर खाऊ शकता. पाचवा आहे ते म्हणजे काळे मनुके. काळे मनुके हे आईच्या शरीरामधले हिमोग्लोबिन लेवल वाढवण्यासोबतच कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. रात्रभर भिजवलेले काळे मनुके सकाळी उठून तुम्ही खाऊ शकता. याशिवाय तुम्हाला तुमच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणामध्ये ड्रायफ्रूटचा सुद्धा समावेश करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही 1 मूठ भरेल तुमच्या एका मुठीमध्ये बसतील एवढे मिक्स ड्रायफ्रूट हे जरूर खाऊ शकता. डेली तुम्ही अंड्यांचा समावेश सुद्धा तुमच्या आहारामध्ये करायचा आहे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन, मटन यांचा समावेश सुद्धा तुम्हाला करायचा आहे. फक्त हे व्यवस्थितरित्या शिजवायचे आहेत आणि त्यानंतरच याचा समावेश करायचा आहे. शक्यतो हे जे सूप आहेत हे तुम्ही स्नॅकमध्ये घेत असाल तर ते जास्त फायदेशीर आहे. यासोबतच तुम्हाला तुमच्या आहारामध्ये गुळाचा सुद्धा समावेश करायचा आहे. शक्यतो गुळ शेंगदाण्याचे लाडू असतील किंवा जेवल्यानंतर 1 खडा गुळ खाणं हे जास्त फायदेशीर ठरेल. यामुळे तुमचं डायजेशन सुद्धा उत्तम राहील आणि हिमोग्लोबिन लेवल वाढायला सुद्धा मदत होईल. या व्यतिरिक्त तुम्ही अंजीर सुद्धा खाऊ शकता. अंजीरचं जे काही फळ मिळतं ते घेऊ शकता किंवा जे ड्राय अंजीर आहेत हे रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी तुम्ही याचा मिल्कशेक किंवा सकाळी उठल्याबरोबर तुमच्या नाश्त्यासोबत खाऊ शकता. अंजीर सुद्धा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त जर तुमची प्रेग्नन्सी ही उन्हाळ्यामध्ये असेल आणि मुबलक प्रमाणामध्ये जर कलिंगड उपलब्ध असतील तर कलिंगड सुद्धा HB लेवल वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असं फळ आहे. जर तुम्ही रेग्युलरली जे कलिंगड आहे हे घेत असाल तर तुमची रक्तवाढ ही खूप छान पद्धतीने होते. शिवाय गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचं वजन आणि वाढ सुद्धा छान पद्धतीने व्हायला मदत होते. तर हे काही पदार्थ होते जे पदार्थ आईचे हिमोग्लोबिन लेवल वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. प्रेग्नन्सीच्या दरम्यान या सर्व पदार्थांचा रेग्युलरली तुम्हाला समावेश जरूर करायचा आहे.